मुंबईमध्ये प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात व्हायची आहे, पण त्याआधी राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलाय, ज्यामध्ये राज ठाकरेंनी मराठी मुद्दा आणि ईव्हीएम वरून भाजपवरती थेट निशाणा साधलाय। पंतप्रधान मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपवाले माच करत असल्याचा हल्लाबोल थेट राज ठाकरे यांनी केलाय। पाहूया ते काय म्हणाले। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा मुद्दा मुंबई आणि मराठी हाच आहे। वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, ज्यात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला। पंतप्रधान मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपवाले माच करत असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। विरोधकांचे स्वप्न गाडण्यासाठी एकत्र व्हा, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा। नरेंद्र मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपवाले माच करत आहेत, त्यांना मुंबई हातात घ्यायची। आपण एवढे दिवस सत्तेविना राहिलो, पण आपला दबदबा कमी झाला नाही। निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार, कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका। मराठी माणसाच्या हितापुढे हे सर्व क्षुल्लक आहे। उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत, जल्लोष करा आणि इतरांचं स्वप्न गाडण्यासाठी सज्ज व्हा। अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे। आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही। आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजे। आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचं वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले आहेत। तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत। म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही। म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात। मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे। एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय। त्या मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे। 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं हे मुंबईकरांना नीट माहीत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। आता महापालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे बंधूंचा मराठी आणि मुंबई हाच प्रमुख अजेंडा आहे, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा मुद्दा मुंबईचा विकास आणि कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप हाच आहे। मराठी मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंचा आहे। मुंबईत 35 ते 40% मराठी मतदार आहेत, 20% मुस्लिम आहेत, 15% उत्तर भारतीय मतदार आहेत। गुजराती मतदारांचा टक्काही 15%च्या आसपास आहे। इतर समाजाची आकडेवारी 7 ते 8% आहे। म्हणजेच मुस्लिम मतदार सोडले तर मराठी आणि इतर भाषिक मतदार हे बरोबरीच्या तुलनेत आहेत। त्यामुळेच ठाकरे बंधूंचा फोकस मराठी मतदारांवर अधिक आहे। काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, आणि तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे। आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। ठाकरेंनी किती तिजोरी लुटली हे माझ्या एका SIT वरनंच तुम्हाला माहीत पडलं असेल। बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर आमच्या भगिनी त्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावरती चौकशी चालू आहे। दिनो मोरिया कोण होता हा आपल्याला माहिती आहे, चेतन कदम कोण होता हे आपल्याला माहिती आहे। ठाकरे कुटुंब हे किती लुटण्याचं काम महापालिकेला केलं आहे आपण सर्वांनी पाहिलं आहे।
मुंबई महापालिकेची तिजोरी जर वाचवायची असेल तर मुंबईमध्ये येणारं महायुतीचं सरकारच ते वाचवू शकेल. युती जी आहे ना, युती आमची सत्तेसाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही. आता काय काय युत्या आघाड्या होत आहेत ते फक्त खुर्ची आणि स्वार्थ, सत्ता यापेक्षा दुसरं काही नाही. आणि अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करतायत, आता काही लोक नवीन नवीन युत्या करतायत, काही लोकांनी अगोदर पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. रंगशारदाच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी ईव्हीएम वरूनही भाजपवर निशाणा साधला. तर भंडाऱ्यात भाजप सोडून सर्व पक्षीयांनी ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला. भंडाऱ्यात ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढण्यात आली. विशेष म्हणजे या मोर्चात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरही सहभागी झाले. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव मतमोजणी दरम्यान ईव्हीएमवरून गायब झालं. मशीनवर उमेदवार करुणा राऊतांचं नावच नव्हतं. त्यामुळे मतांची छेडछाड झाल्याचा आरोप निवडणूक अधिकाऱ्यांवर करण्यात आला. तसंच निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत मोर्चा निघाला. जर समजा मशीन ईव्हीएम मशीन मधून कंट्रोल बॉक्स मध्ये मतदान तुम्ही छेडछाड करत असाल तर ही काही लहान गोष्ट नाही. आणि ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला तर त्याला गेट आउट म्हणतात. हे काय लोकशाही आहे का? हे इतकी मगरुरी, इतकी बदमाशी ही बरोबर नाही आहे. आणि म्हणून मी स्वतः सुद्धा ह्या भागाचा आमदार म्हणून निवडणूक आयुक्ताशी बोललो, त्यांना पत्र दिलं आहे की ताबडतोब ह्या दोघांना जर हटवलं असतं तो फेर झाला असता आणि आमचा विरोध जनतेमध्ये झाला नसतं. हे काही जो आजचा मोर्चा आहे एखाद्या सत्ताच्या विरोधात नाही आहे. प्रशासनाने जे मोठ्या गंभीर चूक केलेल्या आहेत आणि जे हिटलर सारखं प्रशासन चालवतात. आजच्या ह्या भंडाराच्या जिल्हाधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून मुकाबैरा झालेला आहे. भंडाऱ्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून चपरासी, बाबू आणि शिक्षक असे एकूण 7 जणांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र निवडणूक अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र कारणे दाखवा नोटीस नको तर निलंबनाची कारवाई करा या मागणीसाठी सर्वपक्षीय रस्त्यावर उतरले. भंडाऱ्याहून रुपेश सपाटेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.